ज्याप्रमाणे आपण आजारी पडल्यानंतर डॉक्टरकडे जातो, शिवाय आपण आपल्याला एनर्जी मिळावी म्हणून वेगवेगळे पदार्थही खातो, त्याचप्रमाणे झाडांचंही असतं बरं का. कारण आपण झाडांना दररोज पाणी घालतो आणि त्यातली जी माती असते ती वाहून जाते. त्याचप्रमाणे मातीचा जो कस असतो तो पहिल्यासारखा टिकत नाही, तर तो कसही कमी होतो. म्हणून आपल्याला अधूनमधून झाडांची माती बदलायला पाहिजे. त्याचप्रमाणे त्यांना आपल्याला खतही टाकून घ्यायला पाहिजे. तर मी इथे ऑर्गॅनिक मॅन्युअर घेतलेले. इथे मी माझं कडीपत्त्याचं झाड आहे, त्याला मी ते खत टाकून घेतलेलं आहे. या पद्धतीने मी हे खत घेतलेलं आहे. इथे तुळस बघा किती छान झालेली आहे. आपण जर त्यांची काळजी घेतली तर झाडंही खूप छान बहरतात. आता इथे मी संपूर्ण झाडांना खत घालून घेणार आहे. गवती चहाही माझ्याकडे इथे आहे, त्यालाही मी खत घालून घेतलेलं आहे. वरतून आपल्याला एक्स्ट्राची माती ॲड करून घ्यायची आहे. माती आपण थोडीशी उलटपलट केल्याने झाडांनाही श्वास घेण्यात मदत होते. इथे एक शेवंतीचं झाड आहे, त्यालाही मी इथे खत टाकून घेणार आहे आणि एक्स्ट्राची थोडीशी माती आपल्याला वरतून टाकून घ्यायची. असं अधूनमधून आपल्याला झाडांची काळजी घ्यायची आहे, जेणेकरून ते खूप छान फुलतात. इथे बघा जाईला सुंदर अशा कळ्या येण्यास सुरुवात झालेली आहे. तिलाही मी इथे खत टाकून घेणार आहे आणि वरतून थोडीशी माती टाकून घेणार आहे. इथे संपूर्ण झाडांना मी एक्स्ट्राची माती आणि खत टाकून घेतलेलं आहे. आता त्यांना आपल्याला गॅलरीमध्ये ठेवून घ्यायचे आणि त्यांना पाणी घालून घ्यायचे. आता संपूर्ण झाडं मी ते गॅलरीत ठेवून घेतलेली आहे. आपल्या शरीराप्रमाणे आपण झाडांचीही काळजी घ्यायला हवी. तुम्हाला काय वाटतं?